सांगलीमध्ये जयंत पाटील समर्थकांचा रास्ता रोको आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीत आंदोलन केलं जातंय। त्यामुळे सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हे आंदोलन सध्या करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून। दीपक, सांगलीमध्ये जयंत पाटील समर्थकांचा रास्ता रोको सुरू आहे, काय अधिक माहिती? नक्कीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील समर्थक हे राज्यभरामध्ये आक्रमक झालेले आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून आंदोलन सुरू आहेत। आज इस्लामपूरमध्ये जयंत पाटील समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि यावेळी संपूर्ण इस्लामपूरचे दोन्ही मार्ग हे रोखून धरण्यात आले होते। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी सर्वच जयंत पाटील समर्थकांनी केलेली आहे। शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको झालाय आणि एकंदरीतच हे आंदोलन आणखीन जिल्हाभर तापण्याची शक्यता आहे, कारण 22 तारखेला सांगलीमध्ये राष्ट्रवादीचं मोठं आंदोलन या संदर्भातच होत आहे। त्यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील आता वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आता नागरिक हे संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। जयंत पाटील समर्थकांनी हा रास्ता रोको केलेला आहे, तर यावेळी टायर जाळून या सगळ्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। सांगलीमध्ये देखील आता जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। तर राज्यभरातूनच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांविरोधात जे वक्तव्य केलेलं होतं, जयंत पाटील यांच्या वडिलांचा खालच्या पातळीवरती उल्लेख करण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर कालपासूनच राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली। राजकीय वर्तुळातून या सगळ्या प्रकरणावरती मोठ्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच जयंत पाटील समर्थकांनी हा रास्ता रोको केलेला आहे।